नमस्कार शिक्षक मित्र हो, मी सुरेखा सुरेश कुंभार, विद्यामंदिर लोकमान्य नगर कोरोची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत गणित विषयातील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी क्रिया करता येणे यासाठी काही मजेदार कृती आणि खेळ आपण पाहूयात. शिक्षक मित्रो, चला तर पाहूयात पहिली कृती. कृतीचं नाव आहे रंगीत होड्या पाण्यात सोडा आणि वजाबाकी करा. श्री आणि निधी, इथं मी काही होड्या ठेवलेल्या आहेत. त्या तुम्हाला पहिल्यांदा मोजायचे. निधी, तू मोजतीस का? हा, मोज बरं, मोठ्यानं मोज. 1 2 3 4. अगदी बरोबर. किती होड्या आहेत? 4. हा, इथं लिही बरं तू मग 4. ह्या वजाबाकीच्या पाठीवर लिही 4. 4. अगदी बरोबर, छान. आता तुम्ही पाण्यात होड्या सोडताय की नाही पावसाळ्याच्या दिवसात? आता आपल्याला ह्या ट्रे मध्ये सोडायच्या आहेत बरं का. हा, निधी सोड बरं तू. 1 2. वा, छान. किती पाण्यात सोडल्या तिनं होड्या? 2. आता इथं 2 लिही मग. छान. आता सांग बरं निधी, आता इथं किती होड्या शिल्लक राहिल्या? 1 2. हा, आधी किती होड्या होत्या एकूण? 4. 4 होत्या, होय की नाही? त्यातल्या तिनं पाण्यात किती सोडल्या? 2. मग आता शिल्लक किती राहिल्या? 2. मग इथं लिही. व्हेरी गुड. आता हे पूर्ण गणित तुला वाचायचंय. 4 - 2 बरोबर 2. व्हेरी गुड, छान केलं ना तुम्ही. चला तर मग आणखीन एक छानशी कृती आपण पाहूयात. कृतीचे नाव आहे रंगीत सरबत पिऊयात वजाबाकी करूयात. श्री आणि निधी, इथं मी काही सरबताचे ग्लास ठेवलेले आहेत बरं का. सरबत आवडतं की नाही तुम्हाला प्यायला? गोड गोड रंगीत रंगीत. हा, तर आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. पाहुणे येणार होते 4, पण त्यातले आले फक्त 3च. मग आता आपल्याला काय करायचंय? पाहुण्यांना सरबत प्यायला द्यायचंय, ग्लास द्यायचे आहेत. तर तू देशील का? किती पाहुणे आलेत आपल्याकडं? 3. पण आपल्याकडे ग्लास किती आहेत? मोज बरं आधी. 1 2 3 4. 4 ग्लास आहेत. आणि आपल्याकडे पाहुणे किती आलेत? 3. हा, मग देऊन टाक बरं. 3 ग्लास दे बरं. तू कसे देतोस? 1 2 3. 3 पाहुण्यांना 3 ग्लास दिलेस. व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचंय? काय झाले? ग्लास दिले म्हणजे कोणती क्रिया आली? कमी झाले ना. 4 मधून 3 काय झाले? ग्लास कमी झाले. म्हणजे इथं कोणती क्रिया आली? वजाबाकी क्रिया. हा, तर आपण हे गणित मांडूयात. पहिल्यांदा सांग किती ग्लास होते आपल्याकडे? 4. हा, मग लिही बरं 4. आपल्याकडे पाहुणे किती आले? 3. मग त्यांना किती ग्लास दिले पाहुण्यांना? 3. आता सांग बरं श्री, आपल्याकडे आता ग्लास किती राहिलाय? 1च शिल्लक आहे. इथं लिही बरं आता किती शिल्लक राहिला? 1. आता ही वजाबाकी वाच बरं. 4 - 3 बरोबर 1. खूप छान. आणखीन एक आपण अतिशय सोपी साधी अशी कृती घेऊयात. तर कृतीचं नाव आहे मनी मोजूयात वजाबाकी करूयात. तर श्री, इथं एक मण्यांची माळ आहे. ह्या माळेमध्ये किती मणी आहेत? मोज बरं. 1 2 3 4. अगदी बरोबर. किती मणी आहेत? 4. निधी, किती मणी आहेत? 1 2 3 4. आता मग इथं 4 हा अंक लिही बरं. छान. आता आपल्याला काय करायचंय? माळेमध्ये मणी जसे आपण गुंफतो तसे कमी पण करायचे. मग दुसरी काय कर? त्यातले 3 मणी कमी कर. खाली ओढ. 1 व्हेरी गुड. 2 3. छान. किती मणी कमी केलेस तू? 3. मग आता इथं लिही बरं 3. हा, आता निधी तू सांग बरं, माळेमध्ये किती मणी उरले? फक्त 1च मणी उरला. मग आता लिही. व्हेरी गुड. आधी माळेमध्ये किती मणी होते एकूण? 4. त्यापैकी कमी केले 3. आणि माळेमध्ये राहिले फक्त आता 1च मणी. मग आता हे गणित वाच बरं. 4 - 3 बरोबर 1. व्हेरी गुड, शाबाश. पाहिलं शिक्षक मित्रांनो, आपण असंच दैनंदिन अध्यापनामध्ये अशा सहज साध्या सोप्या कृती आणि साधं सोपं शैक्षणिक साहित्य तयार करून किती छान पद्धतीने विद्यार्थ्यांच्या या कृती घेता येतील. निश्चितपणे आपणही असा प्रयत्न कराल ही आशा आहे. धन्यवाद.